आज स्वातीला झोपण्यासाठी उशीर झाला होता. ती खोलीत आली आणि काही वेळातच तिला झोप लागली. पण तितक्यातच तिच्या सासूच्या रडण्याचा तिला आवाज आला आणि तिला खूप भीती वाटू लागली. तोपर्यंत एक कठोर आवाज तिच्या कानी आला. तुला एका कानाखालीने समाधान होत नाही का? तुला आणखीन मार हवा आहे का? हा आवाज ऐकून स्वाती स्तब्ध झाली. तिने तिच्या नवऱ्याला विशालला आवाज देऊन उठवले आणि म्हणाली, अहो उठा. मला असं वाटत आहे की बाबा आईला मारत आहे, कारण आईच्या रडण्याचा आवाज मला थोडासा ऐकायला येत आहे. विशाल स्वातीला रागाने म्हणाला, आई मार खाण्याच्याच लायकीची आहे. तू मला झोपू दे. रात्री उशिरा वडील त्यांच्या खोलीत काय करतात याची आपल्याला काळजी नसली पाहिजे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यांनाही त्यांची गोपनीयता आहे. स्वाती स्वतःला रोखू शकली नाही. ती उठून तिच्या सासऱ्यांच्या खोलीत गेली. त्यांच्या खोलीचे दार निम्मे उघडे होते. तिने सासूच्या खोलीत पाहिले तर तिला धक्काच बसला, कारण तिच्या सासऱ्यांनी कावेरीताईंना भिंतीवर दाबले होते आणि त्यांनी त्यांचा हात सासूच्या गळ्याला घट्ट धरला होता. दुसऱ्या क्षणी तिच्या सासऱ्यांनी पुन्हा कावेरीताईला लाथ मारली आणि म्हणाले, अगं तू खूप भांडायला लागलीस. तुला स्वतःची जीभ चालवायला कशी येऊ लागली? हे सगळं तू कुठून शिकलीस? लक्षात ठेव, तू एक स्त्री आहेस आणि तुला आयुष्यभर माझी सेवा करावी लागेल. इतक्या वर्षात तुला माझे अत्याचार सहन करायची सवय असायला हवी होती. आता स्वाती स्वतःला रोखू शकली नाही. ती रागाच्या भरात सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही काय करताय? तुम्ही आईवर हात कसा उचलू शकता? तेव्हा तिचे सासरे भास्करराव रागाने मागे वळले आणि म्हणाले, सुनबाई तुझे इथे काही काम नाही. तू शांतपणाने तुझ्या खोलीत जा. हे तुझ्यासाठी चांगले होईल. स्वाती धावत खोलीत आली आणि तिच्या सासूला सासऱ्यांच्या तावडीतून सोडवून म्हणाली, तुम्हाला काय झाले? घरात असे राहिले जाते का? तेव्हा भास्करराव रागाने म्हणाले, हे माझं घर आहे. मी या घरात माझ्या मनाप्रमाणे राहू शकतो. मला गोष्टी समजावून सांगणारी तू कोण? असे म्हणत ते रागाने पाय आपटत विशालच्या खोलीजवळ पोहोचले आणि मोठ्याने ओरडत म्हणाले, विशाल, विशाल तू काय करतो? तू तुझ्या बायकोला आवरू शकत नाहीस का? तिला लवकर आवर, नाहीतर बरं होणार नाही. विशाल गडबडीने उठला आणि खोलीच्या बाहेर पडला तर त्याला भास्करराव रागाने म्हणाले, तुझी बायको माझ्या खोलीत धिंगाणा घालत आहे. तिला सांग की मी माझ्या खोलीत काहीही केले तरी तिला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आता विशाल त्याच्या बाबांच्या खोलीत धावत गेला आणि लगेच स्वातीचा हात पकडला आणि तिला बाहेर काढत म्हणाला, चल, तुझे इथे काही काम नाही. ही बाबांची खोली आहे. ते त्यांच्या खोलीत काय करतात याच्याशी आपले काय देणे घेणे आहे? स्वातीने त्याचा हात झटकला आणि रागाने म्हणाली, तुझ्या आईची अवस्था पाहून तुला काही समजते का? काही असले तरी एखाद्या नवऱ्याने बायकोवर असा हात उचलणे योग्य नाही. आता विशालला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने स्वातीला जबरदस्तीने बाहेर ओढले आणि तिला चापट मारली आणि म्हटले की बाबा आईला मारहाण करून चांगले करत आहेत. जर महिलांना मारहाण करून नियंत्रणात ठेवले नाही तर त्या अशाच वाईट वागतात. आपल्या लग्नाला 6 महिने झाले आहेत आणि तुला अजूनही हे समजलेले नाही की हे घर बाबांचे आहे आणि ते स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत. आतापासून बाबांनी काहीही केले तरी
तुला त्यांच्या बाबतीत काहीही बोलण्याची गरज नाही. दरम्यान कावेरीताई खोलीत रडत होत्या. बाहेरून चापट मारल्याचा आवाज ऐकून त्या बाहेर धावत आल्या आणि स्वातीला जमिनीवर गालावर हात ठेवून बसलेले पाहिले. सुनेला अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांना वाटले की हे काय झाले? माझा मुलगाही त्याच्या वडिलांच्या मार्गावर चालला आहे. त्या स्वतःचे दुःख विसरून विशालसमोर उभ्या राहिल्या आणि रागाने गर्जना करत म्हणाल्या, तुझी माझ्या सुनेवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली? विशाल रागाने म्हणाला, तुम्हाला बायकांना मारहाण सहन करण्याची सवय असावी. अरे, तुम्हाला मारहाण न करता गोष्टी समजतात का? कावेरीताई रागाने थरथरू लागल्या आणि विशालला जोरात चापट्या मारू लागल्या आणि म्हणाल्या, नालायक मूर्खा मुला, मी तुला या दिवसासाठी घडवले का? अचानक झालेल्या झटपटीमुळे विशाल स्तब्ध झाला. त्याला वाटले नव्हते की त्याची आई त्याच्यावर हात उचलेल. तेवढ्यात भास्करराव कावेरीताईंकडे आले आणि म्हणाले, तू माझ्या मुलाला का मारलेस? तेव्हा कावेरीताई रागाने म्हणाल्या, तुम्हाला असे का वाटते की फक्त महिलाच मार खाण्यासाठी पात्र आहेत? तुम्हीच ती कामे करत आहात जी मारहाणीला पात्र आहेत. प्रत्यक्षात कदाचित माझी चूक झाली. जर मी चुकीचा विरोध केला असता तर आज कदाचित माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या दुर्गुणांचा सावली बनला नसता. भास्करराव रागाने म्हणाले, थांब, मी आता तुला चांगलाच धडा शिकवतो. तेवढ्यात कावेरीताई धावत आल्या आणि कोपऱ्यात ठेवलेली बॅट उचलली आणि रागाने ओरडल्या आणि म्हणाल्या, खबरदार, जर तुम्ही माझ्या दिशेने एक पाऊलही टाकले तर. बायकोला असं पाहून भास्करराव संतापले आणि ते म्हणाले, तुझी मला बॅट दाखवण्याची इतकी हिंमत? आज मी तुला धडा शिकूनच राहणार. तेवढ्यात स्वाती उभी राहिली आणि म्हणाली, खबरदार बाबा, तुम्ही आईला काही करणार नाही. विशालही पुढे जाऊ लागला. तेवढ्यात कावेरीताई आल्या आणि त्याच्यासमोर उभ्या राहिल्या आणि बॅट त्याच्याकडे दाखवत म्हणाल्या, थांबा, कोणीही सुनेला किंवा मला हात लावणार नाही. आज सासू आणि सून दोघेही एकमेकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ओरडत होते. विशालने आईला ढकलले आणि स्वातीला खोलीकडे घेऊन जाऊ लागला. स्वाती त्याचा हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. भास्कररावही लगेच गेले आणि त्यांच्या पत्नीला ओढू लागले. मग कावेरीताईंनी त्यांना बॅटने मारले आणि रागाने ओरडल्या, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर बघा. जेव्हा भास्कररावांनी बळाचा वापर सुरू केला तेव्हा कावेरीताईचे बॅटचे वारही वाढू लागले. आता भास्करराव बॅटच्या प्रहारापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. हे दृश्य पाहून विशाल स्वातीला सोडून त्याच्या आईकडे आला आणि त्याच्या आईच्या हातातून बॅट हिसकवण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात स्वातीने पोलिसांना फोन केला. स्वातीचा आवाज ऐकून भास्करराव आणि विशाल दोघेही स्तब्ध झाले. विशाल स्वातीकडे आला आणि म्हणाला, तू काय केलंस? तुला पोलिसांना बोलवायला कोणी सांगितलं? स्वाती रागाने म्हणाली की आज तुम्हा लोकांना धडा शिकवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमची हिंमत दिवसेंदिवस वाढत जाईल. मला असा नवरा नको आहे जो त्याच्या आईला मारहाण होताना पाहूनही गप्प बसतो आणि त्याच्या पत्नीवर हात उचलतो. जर तुझे वडील तुझ्या आईला मारहाण करत असतील तर तू त्याला विरोध करायला हवा होता आणि त्यांना पाठिंबा द्यायला नको होता, किंवा तू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून
माझ्यावर हात उचलायला नको होता. विशालला धक्का बसला. विषय बदलत तो म्हणाला, हे बघ, यात माझा काही दोष नाही. मी लहानपणापासून हे पाहत आहे. कृपया मला माफ करा. दुसरीकडे भास्करराव देखील रागात म्हणू लागले, हे बघ स्वाती, हा आमच्या घरचा प्रश्न होता. पहिले तर तू माझ्या गोपनीयतेची काळजी घेतली नाहीस आणि त्याही वर तू पोलिसांना बोलवलेस. स्वाती रागावली आणि म्हणाली, ही गोपनीयता नव्हती. जर एखाद्या महिलेवर बंद खोलीत अत्याचार होत असतील तर याचा अर्थ असा नाही की तो अत्याचार योग्य आहे. भास्करराव रागाने म्हणाले, मी तुझ्या वडिलांना फोन करून सांगेन की तू किती असभ्य आहेस. कृपया ताबडतोब पोलिसांना फोन कर आणि त्यांना घरी येण्यापासून रोख. स्वातीनेही आग्रह धरला आणि म्हणाली, मीही माझ्या बाबांना फोन करून सांगेन की ज्या कुटुंबात महिलांना पायातील पादत्राणसारखे वागवले जाते तिथे त्यांनी माझे लग्न कसे ठरवले. असे बोलता बोलता ती धापा टाकू लागली. ती कावेरीताईकडे गेली आणि म्हणाली, आई, आता तुम्हाला धाडस दाखवावे लागेल. तुम्ही मार खाण्यासाठी जन्माला आला नाही. तुम्ही अशी कोणती चूक केली होती की बाबा तुमच्यावर हात उचलत होते. कावेरीताईंची नजर खाली गेली. त्या म्हणाल्या, मला ताप होता आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे करू इच्छित होते. मी नकार दिल्यावर त्यांनी माझ्यावर हात उचलला. इतकं बोलून त्या रडू लागल्या. स्वातीला वाटू लागले की समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरणारा हा माणूस बंद खोलीत आपल्या पत्नीशी इतका असभ्य वागतो. असो. काही वेळाने पोलीस घरी आले. स्वातीने त्यांना सर्व काही सांगितले. जवळ उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलने विशाल आणि भास्करराव या दोघांनाही अटक केली. दोघेही वडील आणि मुलगा एकत्र तुरुंगात जाणार होते, कारण दोघेही चुकीच्या मार्गावर चालत होते. जेव्हा शेजारच्यांना सर्वांना कळले की भास्करराव बंद खोलीत त्यांच्या पत्नीवर हात उचलत असत, तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे द्वेषाने पाहू लागले. भास्करराव कोणाशीही नजरेला नजर मिळवू शकले नाहीत. दुसरीकडे विशाल देखील स्तब्ध झाला. तो विचार करू लागला, बाबा वर्षानुवर्ष आईवर हात उचलत होते, पण मी पहिल्यांदाच हात उचलला तरीही मी तुरुंगात जात आहे. तो स्वतःचे डोके खाजवत होता, पण आता त्याचे ऐकायला कोणीही तयार नव्हते. वडील आणि मुलगा दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. स्वाती आणि तिच्या सासूनेही आपापल्या पतींसोबत घटस्फोटाची प्रोसेस सुरू केली होती. घटस्फोटानंतर स्वाती तिच्या सासूसोबत एकाच घरात सन्मानाने राहत होती, कारण घटस्फोटानंतर न्यायालयाने ते घर सासू आणि सून दोघींनाही दिले होते. दरम्यान स्वाती नोकरी शोधू लागली आणि तिला एक चांगली नोकरी मिळाली. मग खूप विचार करून कावेरीताईंनी त्यांचे ते घर विकलं आणि गोव्याला गेल्यानंतर सासू आणि सून दोघींनी मिळून एक नवीन घर खरेदी केले. आता त्या जुन्या कटू आठवणीपासून खूप दूर होत्या आणि एका नवीन वातावरणात नवीन जीवन सुरू केले होते. दोघींनीही धाडस केले आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे आता दोघांच्याही जीवनात सकारात्मक बदल झाला होता. नाहीतर अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या नवऱ्याचा अत्याचार सहन करून सुद्धा सासरी राहण्यास भाग पाडले जातात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.